मित्र हो नमस्कार, मी हनुमंत सोनवणे आणि मी आलेलो आहे आता सध्या येडशी रामलिंग येथे येडशीला. याच्या अगोदर मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, पण आता पावसाळा सुरुवात झाला आणि हे असं हिरवंगार अशा प्रकारचं वातावरण तयार झालेले. हाच रस्ता जातो येडशी रामलिंगसाठी. मी पुढे जाणार आहे आणि पुढे जाऊन आता हिरवळीचा आणि निसर्गाचा आनंद आपण घेणार आहोत. आणि हे पहा मित्र हो, हा हावे रोड बीडवरून सोलापूरला जाणारा किंवा धुळे सोलापूर असा म्हणता येईल. या ठिकाणी हा बोर्ड मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा, विजापूर हैदराबाद सोलापूर असा हा हायवे. हे ठिकाण आहे येडशीचं ठिकाण आणि हे असं वातावरण या ठिकाणी दिसते. हा हवे या ब्रिज खालून असं जावं लागतं येडशीला. आणि असाच हा रोड आल्याच्या नंतर असा हा रोड जातो इकडं, हा जातो रामलिंगसाठी. अशाच प्रकारे आहे ना, येडशी रामलिंग अभयारण्य असं याला म्हटलं जाते. असं मस्त नैसर्गिक असं वातावरण, निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतं. आणि हाच रोड पुढे पुढे जातो बघा. आता इथं तर कशी मस्तपैकी अशी गर्द झाडी आहे. कसं छान असं निसर्गाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. आणि इथून जावं लागतंय आत. हो का, कसा रस्ता आहे बघा मस्तपैकी. असे एन्जॉयसाठी आलेले आणि दर्शनासाठी आलेले भाविक या ठिकाणी. मित्र हो, खरोखरच जर आपल्याला निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल ना आणि दर्शन घ्यायचं असेल ना रामलिंगाचं, तर खरोखरच आपण कधी पण येऊ शकता. आता जवळ आलेलो आहे मी, रामलिंग जवळ आलंय, पण इथून खाली जावं लागतंय पायऱ्यानं. आता इथं गाडी पार्क करावं लागेल. इथं समोर गाडी पार्क करतो आणि पायऱ्या आहेत खाली उतरायला. याच्या अगोदर पण मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, पण आता एक हिरवळी आलेली आहे, निसर्गाचं वातावरण आहे, म्हणून मी या ठिकाणी आता दुसरा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. मस्त आणि मस्त अशा प्रकारचं छान हिरवंगार वातावरण आता सध्या झालेलं आहे. इकडे खोल अशी दरी आहे. दरी या ठिकाणी पाहिलं तर हे बघा, अशी खोल दरी आहे. पूर्ण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी खास येडशी रामलिंगला येण्यासाठी काही हरकत नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी येत असतात दर्शनासाठी रामलिंगाच्या. तर चला मित्र हो, आता या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यानं उतरत खाली जावं लागेल रामलिंगाच्या दर्शनासाठी. दाखवतो पुढे गेल्यावर. अशा पायऱ्यांनी उतरत खाली जावं लागेल. आणि इथून दिसतंय पूर्ण मंदिर, असे माकडं वगैरे या ठिकाणी. आता उतरत आणि इथून बघा कसं असं मस्त दिसतंय वातावरण या ठिकाणी. हिरवंगार झालंय, पाऊस पडायला सुरुवात. हे बघा असं डोंगर कड्या कपारी आणि माकडांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे. इथून झूम करून दाखवतो बघा किती माकड आहेत या ठिकाणी. हे बघा कसे नाचायला लागलेत बघा 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 बघा, आहे ना. हे बघा, आणि हे जे दिसतंय ना, हेच आहे ते मंदिर रामलिंगाचं, येडशी रामलिंग अभयारण्य. हे बघा, इथं एक बसलेत असे माकड आहे. अशा पायऱ्या उतरत असताना हे असं इकडं बघा, हे किती खोल दरी आणि कसे झाड आहे, पूर्ण झाडी आहे. झाडी सगळे माकडं असे बसलेत. आणि इकडून जर असं पाहिलं ना, हे बघा असं वातावरण या ठिकाणचं कसं मस्त आहे ना, निसर्गरम्य वातावरण. आणि इथून दिसतंय खरं मंदिर आपल्याला पाहण्यासाठी. हे मंदिर या ठिकाणाहून पाहू शकता. हे बघा कसं चाललंय हळूहळू, आहे ना. आणि हे मंदिर पूर्ण या ठिकाणाहून आपल्याला पाहण्यासाठी मिळतंय. हे बघा,
मोठी वानर शेण आहे बघा ही. हे. खरंच निसर्गरम्य वातावरण, येडशी रामलिंग. आणि ही सगळी शेण आता वानरांची इकडे यायला लागली बघा. हे बघा हळूहळू आले 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 जवळ. आहे ना छान वातावरण. रामलिंग प्रसन्न श्री या ठिकाणावर श्री रामलिंग प्रसन्न. मुख्य महाद्वारातून आता आल्याच्या नंतर हे असं मंदिर दिसतंय. हे मंदिराचं पूर्ण बॅकग्राऊंड आपल्याला या ठिकाणी आत आल्याच्या नंतर असं पाहायला मिळते. गर्भगृहाच्या बाहेर एक अशी एक लिंग या ठिकाणी आहे. महादेवाचं लिंग आणि नंदी बाहेर. आतमध्ये आहे गर्भगृह आणि हे बाहेर हे एक महादेवाचं लिंग आणि नंदी. सगळे माकडच माकड इथं. आता आतमध्ये जाणार आहे आणि गर्भगृहाचं आणि महादेवाच्या महालिंगाचं दर्शन करून देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. खरंच छान असं दृश्य आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्गामध्ये दर्शनाचा आणि निसर्गाचा आनंद आपल्याला या ठिकाणी रामलिंग मंदिरामध्ये घेता येतो. असं पाहिलं तर या ठिकाणावरून हे मंदिर अशा वरती या पायऱ्या आहेत वरती परत जाण्यासाठी इकडून. या दरवाज्यातून जर असं बाहेर गेलं ना इकडं हे पूर्ण पाणी वाहत असताना दिसतंय आपल्याला. आहे का पाणी बघ. अशा निसर्ग रम्य वातावरणामध्ये असा आपल्याला निसर्गाचा पूर्ण आनंद या ठिकाणी घेता येतो. हे पाणी वाहत असताना दिसतंय आपल्याला पूर्ण. हे आहे ना पाणी पिण्यासाठी रामकुंडाकडे जाण्यासाठी हा रस्ता. ह्यालाच रामकुंड म्हणतात का? तर तिकडे पुढे जावं लागते, पलीकडे जावं लागतं. असं मस्त पके पाण्यामधून चालत चालत जावं लागते रामकुंडाकडे. हे बघा हे रामकुंड आणि धबधबा आहे पुढं. अशा प्रकारे जाणार आहे मी आता पुढं पुढं. पायाला टोचायला लागलेत खडे दगड, पाय मऊ झालेले आहेत ना. तर डायरेक्ट थेट दाखवणार आहे मी लाईव्ह. आता बंद करणार नाही, स्किप करणार नाही. व्हिडिओ फार छान झाला आहे, खूप इंटरेस्टिंग झाला आहे व्हिडिओ. एकदम छान असं निसर्गाचं वातावरण अनुभवण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, रामलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविक या ठिकाणी फार दूरवरून येत असतात आणि आनंदाने दर्शन घेत असतात या ठिकाणी. हे बघा आहे ना खरंच. अरे वा 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 क्या बात है. हे उंबराची झाड आहेत, उंबर झाड.
अशा प्रकारे या ठिकाणी बघा हा धबधबा आहे ना, कसं पाणी पडतंय, कसे भाविक भक्त आनंद घेत असताना या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. आनंदी आनंदकडे आनंदी त्या ठिकाणी दिसतंय. आतमध्ये एक खूप मोठा असं इंटरेस्टिंग पाहण्यासाठी आहे या ठिकाणी. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही, हे बघा आहे ना. खूप छान, खरंच इंटरेस्टिंग असं मंदिर इकडून कसं दिसतंय बघा, बाहेरून पाहिलं तर. मी असं इकडं आलो, मी इकडं आल्याच्या नंतर हे असंच या पायरीने आता इकडं वर जावं लागलं. वर जाऊन बघतो इकडं काय, खरंच पाहण्यासारखं आहे. आणि वर जाऊन पाहणार आहे मी आता, वर जाऊन इकडं काय आहे पुढं. ही अशी आहे वाट वरती जाण्यासाठी. अरे बापरे, अवघड आहे बाबा खरंच, पण जाणार आहे मी तिथपर्यंत, बघू जाऊन काय. आलो 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 बाबा, दम येत आहे दम खरंच. डोंगरामध्ये जर चढायचं म्हणलं ना, हा 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 हा, इथून आहे धबधबा. हे जे खाली मी पाणी दाखवलं ना धबधबा, तो या ठिकाणाहून वाहते. दम आला दम खरंच. हे बघा आता, हा जो धबधबा खाली आहे ना, हा इथून वाहतोय. हे बघा हा धबधबा. अरे वा वा वा, प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय. हे बघा खाली लोक, पाणी पडतंय आणि हे लोक असे खाली इंटरेस्टिंग मस्त एन्जॉय करत आहेत, निसर्गाचा आनंद घेत असताना. काहीतरी चावतंय म्हणते, चावतंय काहीतरी. मासे असतील, मासे चावतील पायाला, मासे पायाला चावतील, बाकी काय नाही. अरे बापरे, आहे ना खरंच निसर्गाचा आनंद घेण्यासारखं वातावरण या ठिकाणी. आणि रामलिंगाचं दर्शन घेण्यासाठी अशा प्रकारे इंटरेस्टिंग वातावरण. छान 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 छान, मजा आली मजा आली मजा, खरंच मजा आली. दम आला वर येताना, पण मजा आली. इकडं वाहतोय हा धबधबा, आवाज येत असेल बघा तुम्हाला. आणि आता हे रस्ता आता खाली उतरायचा आहे बघा. हे असं उतरावं लागेल आता इथून खाली, या रस्त्यानं उतरावं लागेल, आहे ना डेंजर. आणि हे समोर दिसतंय मंदिर इथून, इकडं बघा. हे बघा आहे का असा कुठं सीन किंवा मंदिर किंवा तीर्थक्षेत्र असं दाखवा. कसं मस्त आहे ना, छानच, खरंच छान. श्रीरामचंद्र भगवान की जय. जटायूचा वध झालेला आहे या ठिकाणी. रावणाने जटायूचा वध केला होता आणि जटायूची समाधी या ठिकाणी आहे. प्रभू श्रीरामचंद्र स्वयं या ठिकाणी आले होते आणि त्यांनी महादेवाची स्वयंभू स्वतःच्या हाताने या ठिकाणी लिंग तयार केलं होतं. त्यालाच म्हणतात रामलिंग, म्हणजे रामाने तयार केलेले लिंग असे. ही यज्ञ आहुती या ठिकाणी अखंड प्रकारे चालू असताना रामायणामध्ये जी घटना घडली ना, जटायूचा वध या ठिकाणी जो करण्यात आला होता, तो वध. आणि या ठिकाणी ही मूर्ती दाखवलेली आहे, समाधी आहे, जटायू समाधी. हे विशेष आहे या ठिकाणी, ही जटायूची समाधी आहे. आणि हे पुढं आहेत नंदी, 2 नंदी, आणि नंदीच्या समोर एक गर्भगृह.
तर मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, व्हिडिओ कसा वाटला छान अशी कमेंट करायला विसरू नका. कसा वाटला नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. दम आला वरती आलो पायऱ्यानं परत भेटूया अशाच एका नवीन छान अशा मंदिराच्या आणि देवी देवतांच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.